राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत। आधी लोकसभेच्या तिकिटावरून त्यांचा रुसवा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आणि आता तर राज्यसभेच्या खासदारकीवरूनही छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यावरूनच आता सत्ताधारी ते विरोधक असा वक्तव्यांचा सिलसिला सुरू झालाय। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। व्यक्त केला होता मला इच्छा आहे। छगन भुजबळ साहेबांचा जो प्रश्न आहे तो राष्ट्रवादीचा प्रश्न आहे। अमित शाह साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं। आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। आणि ज्याने अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। हा सगळा राजकीय जांगडगुत्ता सध्या फिरतोय तो एकाच नावाभोवती आणि ते नाव आहे छगन चंद्रकांत भुजबळ। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुठीत घडलेला एक धाडसी नेता, सडेतोड भूमिका, कुणाची भिडभाड न ठेवणारी थेट वक्तव्य आणि कमालीचा आक्रमकपणा। मग ते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन असो की अजितदादांनी बंड केल्यानंतर लोकसभेच्या तिकिटावरून झालेला गोंधळ असो, छगन भुजबळ थेट भिडणार म्हणजे भिडणारच। हेच छगन भुजबळ आता नाराज असल्याचं बोललं जाते आणि त्याचं कारणही पुढील दृश्यांमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे। लोकसभेत सपशेल पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरला। कुणाचाच अर्ज आला नसल्यानं सुनेत्रा पवार बिनविरोध खासदार झाल्या देखील। मात्र याच जागेसाठी भुजबळ प्रचंड आग्रही होते असं बोललं जातंय। त्यासाठी त्यांनी अजित पवारांकडे फिल्डिंगही लावल्याची आणि दादांनी कानाडोळा केल्याची वदंत आहे। छगन भुजबळ यांना मुळात राज्यसभेवर जाण्याची काय इच्छा होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका भुजबळांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळेच विधानसभेपेक्षा राज्यसभेवर जाऊन पुढील 6 वर्ष आरामात काढता येतील असा प्रयत्न भुजबळांचा आहे। याच राज्यसभेच्या जागेवर डोळा ठेवत भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून स्वतःहून माघार घेतल्याची चर्चा आहे आणि त्याला केंद्राने सांगूनही राज्यातील नेते तिकीट द्यायला विलंब करत असल्याची जाहीर नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती। असं असलं तरी याबाबत खुद्द छगन भुजबळ, अजित पवार आणि हसन मुश्रीफ काय म्हणाले ते पहा। इच्छा व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला। हे दादांत खोटं आहे। तुम्ही काय होतं सध्या एक मिनिट स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लभाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। स्वतःच अमित शाह साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती। नाशिक लोकसभेची जागा गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली होती। यामध्ये सातत्याने महायुतीला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्य त्यांच्याकडून आल्याचे पाहायला मिळाले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचीच प्रॉपर्टी आहे की काय असे खासगी सवाल उपस्थित केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळाले। आधी लोकसभेला इच्छुक असूनही मित्रपक्षांच्या गुंत्यात भुजबळ तिकिटापासून वंचित राहिले आणि आता राज्यसभेला थेट पक्षप्रमुखाचीच पत्नी खासदार झाल्यानं भुजबळांना पुन्हा एकदा खासदारकीने चकवास दिलाय। त्यावरून विरोधक चिमटे काढू लागलेत तर मित्रपक्ष कानावर हात ठेवू लागलेत। ते कोणी अपमान केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची। त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्याने अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। छगन भुजबळ साहेबांचा जो प्रश्न आहे तो राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, त्यामध्ये मी काही बोलणं त्यामध्ये योग्य नाही। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ यांना स्वतः राज्यसभेवर जाऊन पुतण्या समीर भुजबळ यांना आमदार करायचे। त्यामुळे आता राज्यसभेच्या ज्या जागा शिल्लक आहेत त्या घेण्यासाठी भुजबळांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे खरंच पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या झळीला वळसा घालून खासदार होण्याचा भुजबळांचा प्लॅन यशस्वी होतोय का हे लवकरच स्पष्ट होईल। निलेश बुधावले, एबीपी माझा,
मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.